हाय, गुड मॉर्निंग सगळ्यांना. तर पहा, इथं ठेवलेला आहे मी चहा. सकाळचे वाजलेले 6. तर पहा दिवस कसा लाल झालेला आहे, निघला आहे आत्ताच. आणि इथं चहा उकळतो आहे मस्त. आणि इकडं माझं चालली चपाती, चहा चपाती. तर चपात्या पण करीत होते. यांना जायचं होतं कामावरती, तर म्हणलं चहा चपाती करून घ्यावा एकदा, म्हणजे खाऊन जाते. आणि ते मग त्यांना कसं उशीर होतो ना यायला कामावरून, 12-1 वाजती, तोपर्यंत मग भूक लागती. आणि त्यांना सवय रोजच चहा चपाती खाऊन जायची. तर माझ चालल्या होत्या इथं चपात्या. आणि पोरं काय उठले नव्हते, भैया झोपलेलाच होता अजून. तर मस्त अशी तेल लावून चपाती करून घेतली ती. आणि नंतर मग ते गेले कामाला. आणि मग नंतर काय आमचं जम्मानी चलत. एकदा त्यांचं आवरून दिलं का भैयाचं आणि माझं मग हळूहळू चालतं काम. तर काम पण आवरलं होतं माझं आज लवकरच. तर भांडे बिंडे घासून झालते आणि किचन पण आवरून घेतलं होतं. तसं लवकरच आवरलं होतं माझं आज काम. आणि भैयाला म्हणलं आज तू ना देवपूजा करून घे आज. तर त्याने आंघोळ केली होती लवकरच. तर त्याला म्हणलं माझं पण काम आवरलेलं आहे आणि तू पण आज देवपूजा करून घे. तर कशी देवपूजा करतोय, पाया पडून राहिलाय, अगरबत्ती ओवाळतोय. तर कशी झाली त्याची देवपूजा नक्कीच सांगा, जमती का त्याला नाही. आणि इथं मला एकच होती, त्याच्यामुळं मग मी पापड्या पण तळून घेतल्या होत्या. आणि संध्याकाळ झाली ती, रात्रीचे वाजले होते 8. आणि यांना जायचं होतं गावात, किराणा संपला होता. तर थोडं सामान आणायचं होतं. तेव्हा ते चालले होते दोघंजण गावात. तर चला, बाय, गुड नाईट.